नमस्कार. काल 2 एप्रिलला माझी बदली झालेली आहे. शासनाने नागपूर जिल्हाधिकारी म्हणून माझी नियुक्ती केली आहे. गेल्या 2 वर्ष 9 महिन्यापासून मी सोलापूरचा जिल्हाधिकारी होतो. माझी पहिली कलेक्टरशिप होती आणि पहिली कलेक्टरशिपमध्येच एवढा महत्त्वपूर्ण एवढा मोठा जिल्हामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. ते माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री आणि सोलापूरचे सर्व माननीय खासदार, माननीय आमदार त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण जे काही मी करू शकलो त्यांचे सहकार्यामुळे, त्यांचे मार्गदर्शनामुळेच मी करू शकलो. सोलापूरचे जे पत्रकार बांधव आहेत ते पत्रकार नंतर आहेत, पहिले ते माझे मित्रच झाले. आणि आता नवीन कलेक्टर साहेब जॉईन झालेले आहेत, कार्तिकेयन साहेब. त्यांना पण मी हेच सल्ला देणार की जे पत्रकार आहेत त्यांच्याकडून बरेच गोष्टी तुम्हाला माहिती होईल आणि त्यांना ॲज अ रिसोर्स जर तुम्ही पाहिला की त्यांच्याकडून काय मी आयडियाज घेऊ शकतो, काय सजेशन घेऊ शकतो, तर नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वपूर्ण जे सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या खूप प्रेम मिळालं मला. बरेच गोष्टी आम्ही करू शकलो. जे मोठे मोठे प्रकल्प आहेत सोलापूरच्या होटकी रोड एअरपोर्ट असो किंवा IT पार्क असो, आषाढीमध्ये चांगलं काम, आषाढीच्या वारीमध्ये चांगलं काम आमची टीमने केली होती. जे महापूर आला होता आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळी पण आपण चांगलं काम करू शकलो होतो. आणि सगळ्यांमध्ये माननीय लोकप्रतिनिधी, पत्रकार, जे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि विशेषतः माझे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना मी हृदयापासून धन्यवाद देतो. कारण त्यांच्यामुळेच हे सगळे मी करू शकलो. आणि शेवटी जास्त बोलण्यासाठी काहीच हे नाही आहे, पण शेवटी मी एवढे सांगणार की मी सोलापूरतून जात आहो, पण माझ्या मनातून सोलापूर कधीच निघणार नाही. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आता नवीन कलेक्टर साहेब कार्तिकेयन साहेब जॉईन झालेले आहेत. 2020 बॅचचे अधिकारी आहेत. CO जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये होते. अतिशय चांगले अधिकारी आहेत. मतलब आता कोल्हापूरमध्ये त्यांची खूप चांगली नाव आहे त्यांची. आणि आता तुम्हाला पण हळूहळू माहीत होईल. मला असं वाटते की तुमचे जर थोडा सहकार्य त्यांना मिळाला तर माझ्यापेक्षाही जास्त सुंदर काम ते करून दाखवतील. माझ्या सर्वांना विनंती आहे की ज्या प्रकार तुम्ही माझे पाठीशी उभे राहिला, जसा मला तुम्ही सपोर्ट केला त्याचप्रमाणे त्यांना पण सपोर्ट करा. जे काही प्रकल्प आता मार्गीवर आहे पण पूर्ण झालेले नाही. IT पार्कमध्ये आता IT पार्क पूर्ण सेटअप करायचे. बोराबनी एअरपोर्ट आहे, सोलापूर फ्लायओव्हर आहे, तसेच बरेच अजून उजनी जल पर्यटन पण एक राहिलेलं आहे. हे सगळे गोष्टी ते नक्की मार्गी लावतील याबद्दल मला खात्री आहे. कलेक्टर झालो साहेब, सोलापूर कलेक्टर झाले. कालपर्यंत CO जिल्हा परिषद होते. आता त्यांना कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग वेगळी नाही मिळाली आहे, हा ना. आजपासून त्यांना कलेक्टरही करायचे, बरोबर. कलेक्टरचे जे पण प्रॉब्लेम आहे, समस्या त्यांना सोडवायचे. कारण कलेक्टर असं नाही सांगू शकणार की नाही हे तर माझ्यातून होणार नाही, बरोबर. तर खूप एक मोठा बदल असतो, हा ना. कारण तुमचे जे सब्जेक्ट मॅटर आहे, रेव्हन्यूचे, मायनिंगचे, कूड कायदा, हा शाखा तो शाखा, नॅशनल हायवे, इरिगेशन, सिंचाई, आणि कोल्हापूर आणि सोलापूर खूप वेगवेगळी, त्यांची परिस्थिती वेगवेगळी आहे, बरोबर ना. तिथे ॲग्रो क्लायमॅटिक वेगळं आहे, वातावरण वेगळी आहे, इथे वेगळी आहे. तर त्यांना थोडा वेळ द्या, त्यांना मदत करत चला, हा ना. आणि मी फक्त सांगण्यासाठी नाही सांगतो, मला खात्री आहे की 3 ते 4 महिन्यात तुम्हाला दिसेल की कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेबांचे पेक्षा जास्त काम, चांगलं काम हे करू शकतील. तुमचे सपोर्ट फक्त थोडा स्टार्टिंगमध्ये